नमस्कार. रोखोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील आदर्श शिक्षक, एक सामाजिक कार्यात मन रमवणारा शिक्षक आणि सर्व समाजाच्या मनामध्ये आपुलकी असलेले शिक्षक हनुमंत आबा कोळपे सर यांचा वाढदिवस तेर येथील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांच्यावर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थनाही केली. अशाच नवीन अपडेटसाठी रोखोक जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आदर्श व्यक्तिमत्व कोळपे आबा सर यांना उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा. आहे तुळजाभवानी आबास उदंड आयुष्य देव व पुढील वाटचालीसाठी समाजकार्यासाठी त्यांना ह्या वाढदिवसानिमित्त पुढच्या शुभेच्छा देतो. एक आदर्श शिक्षक, उत्तम मार्गदर्शक, समाजकार्यात सर्वांच्या पुढे येऊन सर्वांना सामावून घेऊन सर्व समाज बांधवाला एकत्रित करून समाजाला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्व आदरणीय आबा. आदरणीय आबांना 60व्या वाढदिवसाच्या 59व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी व श्री संत गोरोबा चरणी प्रार्थना करतो की इथून राहिलेलं पुढलं आयुष्य आबाचं समाजकार्यात आणि चांगलं हसत खेळत जाऊ हीच गोरोबा चरणी प्रार्थना करतो. सर्वांना नमस्कार. आज आपण सर्वजण या ठिकाणी एक अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हनुमंत उर्फ आबा, ज्यांना आम्ही सर्वजण लाडाने आमचे लाडके आबा म्हणून संबोधतो. असे आज आमच्या आबाचा वाढदिवस आहे. त्या आबाविषयी दोन गोष्टी मी सांगू इच्छितो की आबा मधला शिक्षक, वर्गामध्ये तर आबा शिकवतच होते. वर्गामधून त्यांनी अनेक आदर्श असे विद्यार्थी घडवलेले आहेत, पण त्या वर्गाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्यातला शिक्षक हा झोपू दिला नाही. बाहेर देखील सतत आमच्यासारख्या नवतरुणांना मार्गदर्शन करून या समाजामध्ये एक मानाचं स्थान कसं मिळेल याच्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची भूमिका ते अदा करत असतात. असे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. ते व्यक्तिमत्व पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी जसं आम्हाला मार्गदर्शन करते तसं आणखीन कुणीतरी या माध्यमातून त्यांच्या नजरेत एखादा जर माणूस आला तर त्याला देखील आबाचं मार्गदर्शन जर लाभलं तर तो माणूस नक्कीच चमकल्याशिवाय राहणार नाही. असं आज हे व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला मी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने व इथं जमलेल्या सर्व माझ्या मित्र परिवार तसेच इतर पक्षाचे सहकारी मित्र सगळे जमलेले आहेत, त्या सर्वांच्या वतीनं त्यांना एकदा वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो व त्यांना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव हीच आई तुळजाभवानीच्या व श्री संत गोरोबा काकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. सचिन, त्याची कंपनी, रमाकांत आणि त्याची कंपनी, अनिल त्याची कंपनी, अशा सगळ्यांनी मिळून माझा 59वा वाढदिवस अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये साजरा केलेला आहे. या वाढदिवस साजरा करण्यामागची त्यांची प्रेरणा जी होती त्याच्यानुसार त्यांनी इथं आता मत व्यक्त केलेली आहेत. तर या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलेलो आहे. माझं एक मत आहे, मला असं वाटतंय की तुम्ही सगळेजण या ठिकाणी जसे आज कलेक्ट झालात, एक मतानं कलेक्ट झालात, तसं समाजामध्ये बदल घडवत असताना जे वेगवेगळे इश्यूज असतात, जे वेगवेगळे विषय असतात, त्यावेळेला आपली खाजगी मतं बाजूला ठेवून सामाजिक मत जे असेल त्या मतावर एक गट्टा होणं, आपली मोळी बांधणं, आपली पिंडी बांधणं आणि सगळे एक गट्टा त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं हे तुम्हा सगळ्यांना अतिशय गरजेचं आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आता तुम्ही सगळेजण जनरली सगळे सामान्य परिस्थितीतील आहात आणि मग या सामान्य परिस्थितीतून आपल्याला जर क्रांती घडवायची असेल तर आपल्याला एक ठराविक ध्येय समोर ठेवावं लागेल आणि त्या ध्येयाकडे जात असताना कठीण परिश्रम, खूप संघर्ष करावा लागेल.
आणि मग संघर्ष करत असताना बऱ्याच वेळेला खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो. त्या त्रासाला, त्या अडचणीला न कंटाळता तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी अविरतपणे प्रयत्नरत राहा. आम्ही तुमच्या पाठीमागे 100% राहणार आहोत. आम्ही तुम्हाला जोपर्यंत तुम्ही हे प्रयत्न करताय तोपर्यंत आमचं पाठबळ निश्चित समजा. मग तुम्ही कुठल्याही पक्षाचं कार्य करा, तुम्ही कुठेही असा, परंतु तुमची कार्य हातात धरलेली जी कामं असतील ती उदात्त असावी. आणि त्या उदात्त कामासाठी आम्ही कुठलाही विचार न करता आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार आहोत. आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं, माझा वाढदिवस साजरा केलेला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळींचं, सर्व मित्रांचं, सर्व समाजातील सर्व घटकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.